आघाडीचे फलंदाज त्रिवेणी संगम स्पोर्ट्स आपले आघाडीचे फलंदाज पाठवायचे. चला कल्पेश बाविस्कर, थोडी घाई करायची आहे, वेळेचं बंधन असेल. आज बघितलं तर स्पर्धेचा पहिला दिवस कोळी क्रिकेट लीग. चला सामन्याला सुरुवात होताना बघू शकतो आपण स्ट्राईकवर असतील फलंदाज शुभम रायसिंग, तसेच नॉन स्ट्राईकला असतील फलंदाज स्वप्नील सूर्यवंशी. त्यांच्यासोबत गोलंदाजीची सुरुवात करतील सैंदाने सुपर किंग या संघासाठी हर्ष सपकाळे. एक नवीन चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. आठ षटकांचा सामना असेल. आपण बघितलं तर आजच्या दिवसातील होणारे सर्व सामने 8 षटकाचे असतील. पहिला सामना 10 षटकांचा झाला. त्याला हर्ष असतील आणि पंचांचा इशारा येईल. लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर पडून शॉट खेळायचा प्रयत्न. चेंडू सरळ जाईल सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर आला तर चौकार. चौकाराने होईल धाव फलकावर श्री गणेश. आपण रिप्ले मध्ये बघू शकतो. फुलटॉस टाकलेला चेंडू, स्वीपचा प्रयत्न आणि चेंडू सरळ गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. आणि आपण बघू शकतो 8 षटकांचा सामना, ज्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला आपले 5 गोलंदाज वापरायचे असतील. ती 2-2-2-1-1. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू याही वेळेस सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. पण रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो पहिले रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, मात्र आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. धावा मिळाल्या 4. पहिल्या 2ही चेंडूवर आपण बघू शकतो चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 8 धावा वसूल केल्या शुभम रायसिंग यांनी. तिसरा चेंडू पुन्हा घेऊन येतील गोलंदाज हर्ष सपकाळे. याही वेळेस रिव्हर्सचा प्रयत्न होता, मात्र वाईडची मागणी होती फलंदाजाकडून आणि पंच आपण बघू शकतो सुयश राजे तटस्थ असतील. निर्धाव चेंडू हाताळलाय.
षटकातील चौथा चेंडू बाहेरच्या दिशेने टाकला होता. कव्हरच्या हातात सरळ गेलाय चेंडू. कोणतीही धाव नसेल. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. आत्तापर्यंत 4 चेंडूंमध्ये माफ करा 1 धाव आली आहे. 1 धावेने वाढेल धावफलक. 4 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत 9 धावा आल्यात. पहिल्या 2ही चेंडूंवर मोठे फटके आले होते, मात्र इथं गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय. 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धावा खर्च केली आणि आता स्ट्राईकवर असतील डावखुरे फलंदाज स्वप्नील सूर्यवंशी. आपण बघू शकतो लॉंग ऑनला कल्पेश बाविस्कर. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि तो गेलाय सरळ मिड विकेट क्षेत्रात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणारे एकेरी धावेने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 10 धावा. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक. षटकाची सुरुवात चांगली झाली होती फलंदाजी करणाऱ्या संघाची, मात्र शेवटही तितकाच गोड करावा लागेल. शेवटचा चेंडू पुन्हा घेऊन येतील गोलंदाज हर्ष सपकाळे. यावेळेस काय रिव्हर्सचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. यावेळेस पंचांचा इशाऱ्याची आपण वाट बघू. षटकार. पहिल्या 2 चेंडूंवर ज्याप्रमाणे मोठे फटके आले होते त्याचप्रमाणे आपण बघू शकतो षटक संपवलंय. रिव्हर्सचा फटका फुल टॉस चेंडू होता आणि सरळ भिरकावून दिलाय मैदानाच्या अगदी बाहेर. टॉस का बॉस च्या बॅनरला मानवंदना देणारा हा षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धाव फलकावर आपण बघू शकतो तब्बल 16 धावा आल्यात. पहिला सामना आपण बघितला होता, लो स्कोरिंग झाला होता, मात्र इथं आपण बघू शकतो पहिल्याच षटकामध्ये 16 धावा आल्यात आणि प्रोजेक्टेड स्कोअरकडे जर आपण लक्ष दिलं तर 128 धावा दिसत आहेत. आणि दुसऱ्या षटकासाठी सैन्याने सुपर किंग्स या संघाने विजय सपकाळे यांच्याकडे पाचारण केलंय. बघू शकतो स्ट्राईकवर असतील डावखुरे फलंदाज स्वप्नील. यावेळेस लेगवर पिचिंग असलेला चेंडू 22च्या स्वरूपात येतील 4 धावा. चांगला चेंडू हाताळला होता विजय सपकाळे यांनी, मात्र यष्टीरक्षकाकडून झालेली चूक आणि मिळाल्या 4 धावा. यस आपण बघू शकतो पुलाखालून पाणी निघून गेलंय. 4 धावा मिळाल्यात. दुसरा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव येईल. या एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धाव फलकावर असतील 21 धावा. आत्तापर्यंत 8 चेंडू टाकलेत, त्यामधील 4 चेंडू सरळ सीमारेषे पार गेलेत. आता स्ट्राईकवर असतील तडाखेबंद फलंदाज शुभम रायसिंग. यांच्या बॅटमधून आपण आत्तापर्यंत बघू शकतो 2 चौकार तसंच 1 रिव्हर्सचा मोठा फटका आला होता. आणि विजय सपकाळे तिसरा चेंडू घेऊन येतील पुन्हा. तिसरा चेंडू आपण बघू शकतो विजय सपकाळे यांचा. निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडूने षटक मार्गस्थ राहील. आत्तापर्यंत 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये, ज्यामध्ये 4 धावा अवंतर स्वरूपात होत्या. 22च्या स्वरूपात आलेल्या त्या 4 धावा. याही वेळेस रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र बॅटशी कोणताही संपर्क नाही. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सैन्याने सुपर किंग्स या संघाकडून. पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षणामुळे 4 आले होते, मात्र त्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावा खर्च केल्या. पाचवा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय आणि चेंडू सरळ जाईल सीमा रेषे पार. धावा मिळतील 4 चौकार. या चौकाराने धावफलक वाढेल.
25 धावा असतील आता धावफलकावरती. अजूनही या षटकातील एक चेंडू रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बाहेरच्या दिशेने टाकलेला, कव्हर्सच्या दिशेने खेळून काढला आणि तिथे फुटबॉलचा प्रयत्न झाला, मात्र चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार. आत्तापर्यंत या डावातील हा चौथा चौकार आहे. शेवटचा चेंडू घेऊन येतील विजय सपकाळे. पॉवर प्लेतील शेवटचा चेंडू असेल. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू, बॅट चिकट आणि तिथे पुन्हा एकदा आपण बघू शकतो खराब क्षेत्ररक्षण. फलंदाजाला इथे पुन्हा एकदा जीवनदान असेल शुभम रायसिंग यांना. 2 षटकांची होईल समाप्ती. धावफलकावर असतील 25 धावा. पॉवर प्ले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण बघू शकतो आणि ह्या डावाच्या आपण बघू शकतो डाव संपल्यावर मॅन ऑफ द मॅचची देखील ट्रॉफी दिली जाईल आणि टॉस देखील होईल पुढच्या सामन्याचा. मागच्या सामन्याचा आपण बघू शकतो सामनावीर जतीन सैंदाने यांच्या हस्ते दिला जाईल. गुणवंत कोळी यांच्या चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली होती त्यांनी. चला सामन्यात थोडा स्पीडअप ठेवायचा आहे आणि दोनही संघाला विनंती असेल पंचांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही राखीव खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये बॅट किंवा पाणी घेऊन जायचं नाहीये, अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल. आता आपण बघू शकतो तिसरं षटक घेऊन येतील दुर्वेश मडवी. सांघिक तिसरं षटक असेल. वैयक्तिक पहिलं षटक जर्सी नंबर 76 मध्ये आपण बघू शकतो दुर्वेश मडवी यांना. स्ट्राईकवर असतील डावखुरे फलंदाज आणि बाहेरच्या दिशेने चांगलेला खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू, त्याचा सन्मान केलाय. आणि आपण बघू शकतो नो बॉल. आणि आपण बघू शकतो मॅन ऑफ द मॅच देत आहे जतीन सैंदाने, मागच्या सामन्याचे सामनावीर. गुणवंत कोळी यांना मागच्या सामन्याचा सामनावीर. स्वर्गीय बळीरा पहिल्या चेंडूवर आलेला नो बॉल आणि त्याच्यावर आलेली एक धाव. 2 धावांनी वाढेल धावफलक. 27 धावा आणि हा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. दुर्वेश मडवी यावेळेस टाकतील पुढचा चेंडू. स्ट्राईकवर असतील फलंदाज शुभम रायसिंग. आणि आपण बघू शकतो लिमिटेशन ऑन साइड ऑफ द स्ट्रायकर. पॉपिंग क्रीजच्या मागे लेग साइडला 2 पेक्षा जास्त फिल्डर होते, त्यामुळे पंचांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि नो बॉल आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन आले. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर घेतलेला खरपूस समाचार. चेंडू सरळ जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 6 षटकार आणि या षटकाराने आपण बघू शकतो धावफलकावर असतील डबल 3 33. रिप्ले आपण बघू शकतो लाईव्ह विजन यांच्यावर. डावखुरा गोलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि शॉर्ट आर्म जॅब म्हणू शकतो. चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा षटकार. आतापर्यंत एकच चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज दुर्वेश मडवी यांनी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा डावखुरे गोलंदाज. यावेळेस मिडल लेगवर टाकलेला चेंडू आणि दिशेचा चांगला वापर केलाय फलंदाजांनी, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव आली. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. 1 धावेने धावफलक वाढेल 34 धावा. आणि आपण बघू शकतो शुभम रायसिंग यांची जणू बॅट तळपली मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 11 चेंडूंचा सामना केला, त्यामध्ये 26 धावा आल्या. एकदा आता बघू शकतो स्ट्राईकवर असतील डावखुरे फलंदाज स्वप्नील सूर्यवंशी.
यांना मात्र शांत ठेवण्यात यशस्वी ठरले सैन्याने सुपर किंग्स. आणि इथे काय समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू चांगला फटका आणि सरळ हातात गेलाय. पहिला धक्का लागेल त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघाला. स्वप्नील सूर्यवंशी, दुर्वेश मडवी यांनी टाकलेला बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र फलंदाजाला इथे परतावा लागेल. येस, आपण रिप्ले मध्ये बघू शकतो लाईव्ह विजन यांच्या मार्फत. बाहेर टाकलेला चेंडू होता समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, मात्र पाहिजे तेवढा संपर्क झाला नाही आणि चेंडू सरळ गेलाय. क्षेत्ररक्षक निखिल यांनी घेतलेला चांगला कॅच बघू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का लागलाय त्रिवेणी संगम या संघाला आणि नवीन फलंदाज आले आकाश सोनवणे. आकाश सोनवणे यांना आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं होतं. JPL मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी फार चांगली नव्हती, मात्र फलंदाजीमध्ये आपली छाप सोडली होती जळगाव प्रीमियर लीग मध्ये या फलंदाजाने आकाश सोनवणे. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या दुर्वेश मडवी यांनी आणि पहिला मोहरा टिपलाय. आपण ही संपूर्ण स्पर्धा कोळी क्रिकेट लीग लाईव्ह विजन या यूट्यूब वाहिनीवर बघू शकतो. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू कोणतीही छेडखानी झाली नाही आणि निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. पहिल्या चेंडूवर 8 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धावा खर्च केली आणि एक बळी देखील टिपलाय दुर्वेश मडवी यांनी. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगलं कमबॅक करतोय दुर्वेश मडवी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू सरळ गेलाय. गचा क्षेत्ररक्षणाच्या मुळे मैदानाच्या बाहेर 4 धावा चौकार. बाहेर टाकलेला चेंडू होता, मात्र शफल करत अक्रॉस दी लाईन खेळलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू गेलाय सीमारेषे पार, चौकार. येस, चौकार आलाय. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल आणि योगेश मडवी आपण सांगितलं होतं चांगली फलंदाजी करतात. पहिला चेंडूवर संयम बाळगला होता, बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू सोडून दिला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवर चांगला प्रहार केला. आता पुन्हा बघू शकतो आपण याही वेळेस सन्मान केलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान करताय आणि खराब चेंडूची वाट लावताय मैदानाच्या आतमध्ये आकाश सोनवणे. 3 षटकांची होईल समाप्ती. धाव फलकावर असतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धाव फलकावर असतील 38. एक गडी बाद 38. 38 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 3 ओव्हर्स. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी असेल. 12.67च्या सरासरीने त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघाने चांगली आगेकूच केली आहे. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 38 झाल्यात. अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. सामना स्पीडमध्ये खेळवायचा आहे. नवीन गोलंदाज आलेत हर्ष सपकाळे. पहिलं षटक महागडं होतं, बघू शकतो आता आपण दुसऱ्या षटकासाठी देखील त्यांना बोलवलंय. इथे कमबॅक करावं लागेल हर्ष सपकाळे यांना. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 38 धावा झाल्यात. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक असेल. चला थोडं स्पीडअप करायचंय. सैन्याने सुपर किंग्स या संघाला विनंती असेल थोडा स्पीडमध्ये सामना खेळवायचा आहे.
चला पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन आलेत हर्ष. यावेळेस काय झोपून शॉट खेळायचा प्रयत्न होता, मात्र बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांचे हात झाले जमिनीला समांतर. एक धाव येईल अवांतर. अवांतर धावेने धावफलक वाढेल 39 धावा. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न, बॅटशी संपर्क तेवढा चांगला झाला नाही, मात्र तिथं आपण बघू शकतो वाईडिश थर्डमॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा आल्यात. 2 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 41 धावा. रिव्हर्सचा प्रयत्न होता, चांगला संपर्क झाला नाही, मात्र तरी चेंडू सरळ गेलाय सीमारेषेजवळ आणि तिथं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील शुभम रायसिंग. यावेळेस आपण बघू शकतो बाहेरच्या दिशेने उभे आहेत, फार समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, मात्र बॅटशी कोणताही संपर्क झाला नाही. दुसऱ्या चेंडूवर चांगलं कमबॅक बघू शकतो आपण गोलंदाज हर्ष यांचं. याही वेळेस मोठा फटक्याचा प्रयत्न आणि यस, आपण बघू शकतो मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर गेलाय तोफेचा गोळा. 6 धावा, षटकार. शुभम रायसिंग यांच्या बॅटमधून आपण बघू शकतो आता हा तिसरा उत्तुंग फटका. रिप्ले आपण बघू शकतो लाईव्ह विजनवर. बाहेर टाकलेला चेंडू होता, मात्र सरळ बॅटच्या खाली आला आणि चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा, षटकार. आणि यस, आपण पंचांच्या भूमिकेत बघतोय ते SP पॅनलचे सर्वेसर्वा सुजित पांडियन आणि त्यांच्या समवेत असतील ज्युनियर पंच. यस, स्क्रीनवर देखील आहे सुजित पांडियन. यस, चार्मिंग बॉय. याही वेळेस बाहेर टाकलेला चेंडू आणि संपर्क. यस, संपर्क याही वेळेस चांगला झालाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार आलाय शुभम रायसिंग यांच्या बॅटमधून. आपण फलंदाजी करणाऱ्या संघाची शैली बघू शकतो. बाहेर टाकलेला चेंडू होता, याही वेळेस पडून शॉट मारलाय, मात्र चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. आत्तापर्यंत या षटकातील हा दुसरा मोठा फटका होता शुभम यांच्या बॅटमधून. आणि वैयक्तिक बघितलं तर 15 चेंडूंमध्ये 40 धावांची मजल मारली शुभम यांनी. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस काय, याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस क्षेत्र वेगळं निवडलंय, मात्र रिझल्ट तोच. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावर घेतलेला खरपूस समाचार. चेंडू सरळ फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने मैदानाच्या बाहेर. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो आखूड टप्प्याचा चेंडू होता, क्रॉस बॅटेड शॉट. चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. या षटकाराने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 59 धावा. आतापर्यंत महागडी गोलंदाजी केली हर्ष सपकाळे यांनी आणि 4 धावांची गरज असेल वैयक्तिक अर्धशतकासाठी. यावेळेस याच फटक्याने आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक देखील पूर्ण करतील शुभम रायसिंग. स्क्रीनवर बघू शकतो शुभम रायसिंग 17 चेंडूंमध्ये तब्बल 52 धावांची खेळी केली आहे. आतापर्यंत 17 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार लगावलेत 305च्या सरासरीने. आणि मागच्या वर्षी का मालिकावीर होते हे देखील ते सिद्ध करतायत. पहिल्याच सामन्यामध्ये 17 चेंडूंमध्ये नाबाद 52 धावांची खेळी. आणि जमेची बाजू आपण बघू शकतो, अजूनही या डावामध्ये 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल. आणि हर्ष सपकाळे 2 षटकांमध्ये महागडी गोलंदाजी केली आहे, 43 धावा खर्च केल्यात. आणि आपण ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह विजन क्वालिटी विथ क्लॅरिटी वर बघू शकतो. सध्याच्या घडीला आपले जे कॅमेरामॅन असतील, बॉलर सेंडला जे आपले कॅमेरामॅन आहे ते भावेश शर्मा, त्यांच्याच सोबत
पॉकेट डायनामाइट, लाईव्ह विजनचे पॉकेट डायनामाइट म्हणजेच गरुडा, ललित चव्हाण आणि त्यांच्यासोबत असतील जळगावचा कोहिनूर हिरा म्हणजेच सत्यम पाटील, मॅन फ्रॉम खेडी. आणि सौरभ राजपूत नेहमी म्हणत असतात, ज्यांच्याशिवाय लाईव्ह विजनचा सेटअप नाही होत रेडी, असे सत्यम पाटील, मॅन फ्रॉम खेडी. आणि महत्त्वाची भूमिका इथे जे बजावत आहे ऑपरेटर अजय टोनपे. यावेळेस समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि चेंडू सरळ गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. आपण आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, 6 धावा. आणि लाईव्ह विजन मध्ये आपण बघू शकतो अजय टोनपे नुकत्याच यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू होता आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल ऑफ द पिचच्या रिगार्ड मध्ये. नो बॉल, इट्स अ नो बॉल. तिसरा चेंडू घेऊन येतील पुन्हा गोलंदाज विजय सपकाळे. यावेळेस फलंदाजांचे हात आपण बघू शकतो डेड बॉलचा इशारा करताय मुख्य भूमिकेत असलेले पंच सुजित पांडियन. यावेळेस काय नो बॉलचा इशारा आलाय स्क्वेअर लेग पंच सुयश रायते यांच्याकडून आणि चेंडू आपण बघू शकतो आणि नो बॉलच्या स्वरूपात आलेली अवांतर धाव, त्यावर आलेला हा षटकार म्हणजे आपण बघू शकतो गरिबी में आटा गिला. पहिलेच महागडी गोलंदाजी होती त्यामध्ये अवांतरच्या स्वरूपात इथे 7 धावा येतील, 7 धावेने वाढेल धाव फलकावर. आपण बघू शकतो आता 81 धावा झाल्यात, 26 चेंडूंमध्ये 81 धावा झाल्या, 18 याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न, मात्र संपर्क चांगला झाला नाही. एकच धाव येईल, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणारे. एकेरी धावेने वाढेल धाव फलक, 82 धावा असतील. आतापर्यंत 4.3 चेंडूंचा खेळ झालाय, धावा तब्बल 82. हाय स्कोरिंग सामना आपण बघू शकतो दुसरा सामना कोळी क्रिकेट लीग. यावेळेस फुल टॉस समोरच्या दिशेने खेळून काढलाय, आपण बघू शकतो संपर्क तेवढा चांगला झाला नाही आणि यस चांगला रिले कॅच आपण बघू शकतो. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल झाला नाही, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सक्सेसफुल आणि आकाश सोनवणे यांना परतावं लागेल. संघाला लागेल दुसरा धक्का, 82 धावेंवर लागलेला दुसरा धक्का आकाश सोनवणे आपण बघू शकतो स्क्रीनवर. 7 चेंडूंमध्ये 11 धावेंची चांगली खेळी बनावी लागेल, चांगला कॅमिओ.
बाहेर टाकलेला फुलटॉस चेंडू होता, बॅटशी संपर्क झाला नाही आणि तिथे क्षेत्ररक्षक आले. पहिला अटेम्प्ट झाला त्यावर फंबल आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र एका हाताने चांगला झेल पकडलाय आणि यस दुसरा धक्का लागलाय त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघाला. सैंदाने वॉरियर्स, सैंदाने सुपर किंग्स या संघाला इथून आपण बघू शकतो कमबॅक करावा लागेल. अजूनही बघितलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल यानंतर. याही वेळेस फुल टॉस आणि थोडं स्टेप आउट केलं होतं म्हणून नो बॉल मिळणार नाही असं स्ट्रायकर एंडचे पंच सुयश राईते हे कळवतात. आणि नवीन फलंदाज असतील प्रशांत सोनवणे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतील, लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय आणि एकच धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. षटकाची होईल समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 16.6च्या रन रेटने धाव फलकावर असतील 83 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. दोनही संघांना विनंती असेल सामना स्पीडमध्ये खेळवायचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 60 धावा केल्या होत्या फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि त्याच्या प्रतिउत्तरात 4.5 षटकांमध्ये सामना संपवला होता. मात्र आता आपण बघू शकतो हाय स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये. कोळी क्रिकेट लीग पर्व 6मध्ये पहिल्याच दिवसातील दुसरा सामना त्रिवेणी संगम विरुद्ध सैंदाने स्पोर्ट्स सुपर किंग्स. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, मात्र दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. 4 धावा चौकार. पहिला चेंडू होता बाहेरच्या दिशेने टाकलेला, आखूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. 2 क्षेत्ररक्षक आलेत खरे, मात्र त्यांच्या मधल्या दोरीतून चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावा मिळात. कल्पेश बाविस्कर, एक जळगाव क्रिकेट मधलं मोठं नाव म्हणू शकतो आपण कल्पेश बाविस्कर यांना. दुसरा चेंडू घेऊन येतील. याही वेळेस समोरच्या दिशेने आक्रमण झालंय कल्पेश बाविस्कर यांच्यावर. दुसऱ्या चेंडूवर षटकार वसूल केलाय प्रशांत सोनवणे यांच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका. पहिल्या चेंडूवर 4 आले होते, मात्र यावेळेस हवाई सफरवर पाठवलंय चेंडूला. चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार आणि या षटकाराने आपण बघू शकतो धाव फलक वाढेल. धाव फलकावर आता असतील 94 रन्स, माफ करा 93 रन्स. यावेळेस मोड ऑफ डिलिव्हरी चेंज केली, मात्र रिझल्ट तोच. राईट आर्म राऊंड आले, मात्र समोर टाकलेला चेंडू आणि प्रशांत सोनवणे आपण बघू शकतो त्यांच्या बॅट तळपली मैदानाच्या आतमध्ये. बाहेर टाकलेला चेंडू होता, मात्र समोरच्या दिशेने क्रॉस बॅटेड शॉट आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषे पार. 6 धावा षटकार. 6 धावेने वाढेल धाव फलक 99. आता 1 धावेने बघू शकतो आपण ट्रिपल डिजिट स्कोर होऊ शकतो 100. चौथा चेंडू, यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू आणि फलंदाजां अंपायरचे हात झाले जमिनीला समांतर. 1 धाव येईल अवांतर. या अवांतर धावेने आपण बघू शकतो 3 आकडी धावसंख्या. 100 धावा पूर्ण झाल्यात. यावेळेस देखील खेळायचा प्रयत्न, मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघू. आणि 4 धावा आल्यात. 4 धावेने वाढेल धाव फलक. वाईड +4 आणि नाशिकच्या भाषेमध्ये बघितलं तर पंचवटी. वाईड +4 पंजा. यावेळेस काय फुल टॉस आणि फुल टॉसवर केलेला फुल टोल. चेंडू सरळ गेला. याही वेळेस मैदानाच्या बाहेर. 6 धावा षटकार. महागडी गोलंदाजी झाली आहे कल्पेश बाविस्कर यांच्याकडून.
लुपी फुलटॉस होता आणि मिड विकेट हे क्षेत्र निवडलं आणि चेंडू सरळ फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. 4 मध्ये 28 आलेत. यावेळेस काय पुन्हा एकदा आक्रमण आणि चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा षटकार. षटकातील चौथा मोठा फटका होता. 4 षटकार आले, 1 चौकार आला आणि 1 पंजा. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत तब्बल 34 धावा खर्च केल्यात कल्पेश भाविस्कर यांनी. आणि बाहेर असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. 5 चेंडूंमध्ये 34 धावा खर्च केल्यात. धाव फलकावर आता बघू शकतो 117 धावा. याही वेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषे पार. 6 धावा षटकार. 5वा षटकार होता या षटकातील. आणि या षटकामध्ये बाहेर टाकलेला चेंडू होता. अवे फ्रॉम बॉडी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू सरळ गेलाय साईड स्क्रीनच्या दिशेने. 6 धावा षटकार. आणि आपण म्हणतो क्रिकेटमध्ये जे इम्पॉसिबल आहे ते देखील पॉसिबल होताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं. 6 चेंडूंमध्ये मॅक्झिमम धावा 36 येऊ शकता. मात्र इथे अवांतर गोलंदाजीच्या रिझल्टमुळे 6 चेंडूंमध्ये तब्बल 40 धावा आल्यात आणि स्कोर झालाय 1-2-3 123. 2 गडी बाद 6 षटकांच्या समाप्तीनंतर 20.5च्या सरासरीने आपण बघू शकतो त्रिवेणी संगम स्पोर्ट्स हा संघ आगेकूच करतोय या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती. 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर त्रिवेणी संगम या संघाने मागं फिरून बघितलं नाहीये. मोठमोठे फटके आलेत. शुभम रायसिंग यांचं महत्त्वाचं योगदान असेल. 19 चेंडूंमध्ये 59 धावा. आणि आकाश सोनवणे यांनी देखील चांगला कॅमिओ केला होता. 7 चेंडूंमध्ये 11 धावेंवर बाद झाले. मात्र त्यानंतर आलेले प्रशांत सोनवणे यांनी 8 चेंडूंचा सामना केला आणि धावा बनवल्यात 35. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि याही वेळेस मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 6 धावा षटकार. आणि यावेळेस डीलिंग इन सिक्सेस असं म्हणू शकतो. शुभम रायसिंग यांच्या बॅटमधून आलेला हा लॉंग लेगच्या दिशेने षटकार. पहिल्या चेंडूवर आलेला मोठा फटका. 6 धावा षटकार. धाव फलकावर असतील 29 धावा. 129. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न आणि यस सक्सेसफुल प्रयत्न. 6 धावा षटकार. या षटकातील दुसरा षटकार. रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि यस सक्सेसफुल झालाय. मिडल लेगवर पिच केलेला चेंडू सरळ फेकून दिलाय मुख्य मंचाच्या दिशेने. 6 धावा मिळाल्यात. मागच्या 8 चेंडूंमध्ये तब्बल 52 धावा आल्यात. आणि शुभम रायसिंग 21 चेंडूंमध्ये 71 धावेंवर खेळताय 350च्या स्ट्राईक रेटने. आणि इथून पुढचं समालोचन करतील. याही वेळेस रिव्हर्सचा प्रयत्न. मात्र बॅटशी कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूने षटक मार्गस्थ होईल पुढे. 135 धावा. आणि इथून पुढे आपण बघू शकतो समालोचन करतील मॅन फ्रॉम छत्रपती संभाजीनगर सौरभ सिंग राजपूत.
नक्कीच या स्पर्धेसाठी या मैदानासाठी मोलाचं सहकार्य ज्यांचं मात्र लाभलंय जॉन भाऊ सोनोने, सचिन भाऊ आणि त्याचबरोबरने सचिन भाऊ निकम आणि त्याचबरोबरने विनोद भाऊ सोनोने, या सर्वांचं मात्र आम्ही आयोजन समितीच्या वतीने धन्यवाद मानतो. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 136 वर 2 ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. आज मात्र चोपड्याचा सुपरस्टार जळगाव नगरीमध्ये अक्षरशः चमकलाय. शुभम रायसिंग 23 बॉलमध्ये 72 खेळी आणि त्यांच्या सोबतीला प्रशांत ज्यांच्या मॅटमधनं 9 बॉलमध्ये 35 आल्यात. फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट, जमिनीला समांतर फटका, एक धाव इकडे मात्र मिळून जाईल आणि या एका धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 षटक धावने घेतली आहे. यस, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आपण बघत आहात कोळी समाजातील एक अग्र नामांकित स्पर्धा अर्थात कोळी क्रिकेट लीगचं हे 6वं वर्ष आणि 6व्या वर्षातील आज मात्र हा पहिल्या दिवसाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. गेल्या 5 वर्षांमध्ये जे प्रेम या स्पर्धेला मिळालंय, जी उंची मात्र कोळी क्रिकेट लीगने गाठली आहे, अनेक जर बघितलं तर तारे सितारे या स्पर्धेने मात्र जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटला दिली आहे. तर नक्कीच या स्पर्धेचं जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे, कारण की सातत्याने आपण बघतो कोळी क्रिकेट लीग ही स्पर्धा असेल, मग जी नावं आपल्या समोर येतात, नक्कीच संपूर्ण आयोजन समिती जी मेहनत या स्पर्धेसाठी घेते ती मात्र उल्लेखनीय. आणि यावर्षी जर बघितलं ना तुम्ही तर एक वेगळाच थरार, एक वेगळीच उत्सुकता जी मात्र खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. शेवटचं षटक, कारण की यावर्षी आपण बघतोय IPLच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा मात्र पार पडते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यस, शुभम कशाच्या रिगार्डमध्ये? पिचिंगच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली गेली आहे. पिचिंगच्या रिगार्डमध्ये शहानिशा इकडे मात्र केली जाईल. अँगल दर अँगल, फ्रेम दर फ्रेम. सकाळच्या सत्रात आपण बघितलं या स्पर्धेचा जर बघितलं तर यस, पिचिंगच्या रिगार्डमध्ये रेफरल घेतलाय. यष्टीपूजनाचा 16 पार पडला गेला, तिथे जर बघितलं तर नक्कीच नो बॉल इकडे मात्र हा निर्णय येतोय पंचांच्या माध्यमातून. तर नो बॉल राहील आणि नो +4 अशा 5 धावा इकडे जुळतील. आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर फ्री हिट देखील मात्र आता इकडे शुभम रायसिंग यांच्यासाठी राहणार आहे. 136 वर 2 स्कोर सध्याच्या घडीला. जबरदस्त बॅटिंग केली आहे टीम त्रिवेणी संगम या संघाने आतापर्यंत तरी. 136 वर 2 स्कोर कार्ड, 136 फॉर 2. यावेळेस काय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फ्री हिटच्या बॉलला इकडे मात्र टो लावला गेलाय आणि हाय अँड हँडसम सरळ सीमारेषा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा 6 षटकार. चला, गोलंदाजी मार्कवर निखिल यांच्या विरोधात सध्याच्या घडला मात्र हल्ले चढवले जातात आहे. टीमची रनसंख्या मात्र वाढतीये, वेगात वाढतीये. नक्कीच शुभम रायसिंग देखील आगे कूच करताय. 82 वरती पोहोचले शुभम. 4 बॉलचा खेळायचा बाकी आहे. शतक पाहायला मिळेल का शुभमच्या बॅटमधनं? 4 बॉल बाकी आहेत. शुभम 82 वर नॉट आउट. फुलाल्यांचा बॉल याही वेळेस आपल्याच अंदाजामध्ये शुभम रायसिंग मूव्स अप टू 88. 88 वर सध्याच्या घडीला मात्र वैयक्तिक पोहोचले शुभम. जबरदस्त बॅटिंग इकडे मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 6 सिटिंगचा शो इकडे मात्र सुरू आहे. फुलाल्यांचा बॉल, त्याला मात्र इकडे डिपॉझिट केलं. एकशे 68 वर 2 आहे. 27 बॉल मध्ये 88 वर नॉट आउट आहे शुभम. 2 मोठे फटके या KCL चं पहिलं शतकही देऊन जाऊ शकतात आपल्याला. 168 वर 2, 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मध्ये 17 आल्यात आतापर्यंत तरी निखिल यांच्या षटकात. 168 फॉर 2.
यावेळेस डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड, अजून एक षटकार. जबरदस्त बैटिंग. जो तूफानों में पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं. यावेळेस मात्र फुलल्यांचा बॉल टाकला, डिस्पॅच केलं. 6 धावा इकडे मिळवल्यात. शुभम राय सिंग 94 वर पोहोचतात आहे. जबरदस्त. सर्वांच्या नजरा लागलेल्या सध्याच्या घडीला शुभमच्या वरती. 174 वर 2 स्कोर. 28 बॉल मध्ये 94 ची खेळी. या बॉलवर होईल का शतक, होईल का शतक. 174 वर 2 स्कोर. शेवटचे 2 बॉल मात्र नक्कीच यायचे बाकी आहेत. 4 बॉल मध्ये 23 आल्या त्या षटकामध्ये. आतापर्यंत जर बघितलं तर भागड षटक आहे. एका षटकात तर 40 येताना आपण बघितल्यात. 2 बॉल 6 ची गरज. ओ यावेळेस मात्र काय इकडे काय धाव मिळून जाणार आहे. धाव मात्र इकडे आपल्याला बघतोय मिळून जाणार आहे. आणि चौकार इकडे मात्र जुडलाय. यस 98 धावा मात्र या चौकाराच्या मदतीने स्कोर काढावा लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 2 धावेंची आता केवळ आणि केवळ गरज. बॅटची कट घेऊन चेंडू मात्र मागे डिफ्लेक्ट झाला. 2 धावा दूर आहे शुभम राय सिंग शतकापासनं. समोरच्या दिशेने हा आणि इकडे जेल ड्रॉप. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल. आणि इकडे मात्र काय 99 वर बाद झालेत. 99. सर्वांना विनंती आहे बट शुभमसाठी एकदा जोरदार टाळ्या बनतात आहे. पूर्ण मैदान सध्याच्या घडीला टाळ्यांच्या कड 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 कडकडाटाने दणान उठलंय. वेल प्लेड शुभम. 99 धावाची तुफानी खेळी. शेवटच्या बॉलला नक्कीच हलकेशे अनलकी राहिले. आणि तिकडे मात्र आपण बघू शकतो शाबासकीची ताप दिली जाते. एक जबरदस्त नॉक जी मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळाली आहे. चला पुढच्या मॅचचा टॉसही आपण करणार आहोत. कोण कोण आहे. रुबाबदार आणि जय बालाजी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. चला जय बालाजी आणि रुबाबदार पुढच्या टीमचे कॅप्टन.
कल्पेश भाऊ म्हणजेच गोटू. दीपनगर की शान कल्पेश भाऊ. हेलो, चेक चेक चेक. यस. निर्धारित 8 षटकांमध्ये 180 धावांची गरज असेल सैन्याने सुपर किंग या संघाला. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, मात्र तो चुकीचा ठरला. इथं मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू, यावेळेस फुल टॉस आणि पहिल्या चेंडूवर आपण बघू शकतो पहिला धक्का लागेल. दुर्गेश मडवी यांना पहिल्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवलाय. बळीराम बाविस्कर यांनी पहिल्या चेंडूवर लागेल पहिला धक्का. आणि अबाव वेस्ट साईड साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. फेअर डिलिव्हरी असेल, फलंदाजाला परतावा लागेल. पहिला धक्का लागेल सैन्याने सुपर किंग या संघाला. आणि त्रिवेणी संगम सामना चालू झाल्यापासून फक्त नाणेफेक त्यांच्या विरोधात गेली, त्यानंतर आगेकूच केली या संघाने. त्रिवेणी संगम स्पोर्ट्स क्लब. पहिल्या चेंडूवर चांगला झेल बघितला आपण. दुसऱ्या चेंडूवर अजय सोनवणे आले आणि पहिल्या चेंडूवर चेंडूला सरळ धाडलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावा, षटकार. रिप्ले मध्ये बघू शकतो आपण, लाईव्ह विजनच्या सोबत. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावा, षटकार. तिसरा चेंडू घेऊन येतील बळीराम. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टॉल घ्यायचा प्रयत्न, मात्र फटका फसला आणि नो मॅन्स लँड मध्ये असेल. 1 धावाली दुसरीचा देखील प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 8 धावा लागल्यात धावफलकावरती. अजूनही 45 चेंडूंमध्ये 172 धावेंची गरज असेल. 22.93च्या सरासरीने. याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न, मात्र इथे बघू शकतो आकाश सोनवणे यांच्याकडून झेल सुटलाय. 1 धावली, 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 9 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. धावफलकावर असतील 1 गडी बाद 9 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतील बळीराम बाविस्कर. आपण बघू शकतो स्ट्राईकवर आले फलंदाज हर्ष सपकाळे. महागडी गोलंदाजी केली होती, मात्र इथे धावा वसूल कराव्या लागतील. 43 चेंडूंमध्ये अजूनही 171 धावेंची गरज असेल.
त्यावेळी बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू, त्याचा कोणताही प्रत्युत्तर नाही, संपर्क झाला नाही, चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूने होईल षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धाव फलकावर असतील 9 धावा, 1 गडी बाद 9. 9 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1 ओव्हर. दुसरं षटक घेऊन आले स्वप्नील सूर्यवंशी. यावेळेस फसवा चेंडू, फिरकीचा जादूगर बघू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धावपणे हाताळलाय स्वप्नील सूर्यवंशी यांनी. याही वेळेस फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मिड विकेट क्षेत्र निवडलंय आणि चेंडू गेलाय सीमा रेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. याही वेळेस आक्रमण केलंय फलंदाज अजय सोनवणे यांनी. 6 धावा वसूल केल्यात. चौथा चेंडू घेऊन येतील. यावेळेस काय, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलाय. पहिल्या चेंडूवर चांगला याही वेळेस फुल टॉस, लूपी फुल टॉस टाकताय. फ्लाइट देताय, हलकीशी फ्लाइट देताय स्वप्नील सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यात, मात्र 3 चांगले निर्धाव टाकलेत. याही वेळेस आखूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने, फटका फसलाय आणि येस, कॉट अँड बोल्ड. स्वप्नील सूर्यवंशी यांनी दिलाय दुसरा धक्का सैंदाने सुपर किंग्स या संघाला. नवीन फलंदाज आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये येतील. सैंदाने सुपर किंग या संघाचे संघमालक देखील आपण बघू शकतो. तनुष सैंदाने हे देखील सामन्याचा आनंद घेत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो 19-2 गडी बाद. आता 19-2 हे बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी निराशा असेल, मात्र महाराष्ट्रासाठी स्वाभिमान असलेली 19-2 ही तारीख, 19 फेब्रुवारी म्हणजेच आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देखील असती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. तिसरं षटक घेऊन येतील पंकज कोळी. जरा थोडं स्पीडअप करायचंय. पहिला चेंडू बाहेरच्या दिशेने टाकला होता, समोरच्या दिशेने खेळून काढला आणि 1 टप्पा चेंडू सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणारे. एकेरी धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 20 धावा, 2 गडी बाद. पहिला चेंडू चांगलापणे हाताळला होता पंकज कोळी. बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव आली आहे.
याही वेळेस चांगला चेंडू समोरच्या दिशेने सन्मान केलाय चेंडूचा. एकेरी धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 21 धावा. आणि सैंदाने सुपर किंग या संघाचे संघमालक आपण बघू शकतो तनुज सैंदाने, आणि त्यांचे देखील प्रेरणास्थान असतील रवींद्र काका सैंदाने. आणि या संघासाठी ज्यांनी अनमोल सहकार्य केलं ते आपले मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅच दिला असे जतीन सैंदाने. पुढचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने मोठा फटका आणि यस क्षेत्ररक्षक आलेत खरे, मात्र चेंडू सरळ गेलाय. एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव आली. पहिल्या 3 चेंडूंमध्ये एकेरी धावा आल्यात. 3 एकेरी धावा आल्यात 3 चेंडूंमध्ये. आणि 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. पंकज कोळी चांगली गोलंदाजी म्हणावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर 3 चेंडूंमध्ये 3 धावा, चांगली गोलंदाजी. यावेळेस काय पायावर टाकलेला चेंडू सरळ शरीराचा वेध घेतला. कोणतीही धाव नसणारे निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. पाचवा चेंडू घेऊन येतील पंकज. यावेळेस काय बॅटची कडा घेतली, चेंडू सरळ गेलाय. एक धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 23 धावा. 2 गडी बाद. षटकातील शेवटचा चेंडू अजूनही बाकी. संघाला लागेल तिसरा धक्का. पुढे टाकलेला चेंडू होता आणि सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि तिसरा धक्का लागेल सैंदाने सुपर किंग या संघाला. निराशजनक कामगिरी आपण बघू शकतो सैंदाने सुपर किंग्स या संघाकडून. आणि आकाश सोनवणे नेहमी चर्चेत राहिलेलं हे नाव या सामन्यामध्ये. सांघिक चौथं षटक घेऊन येतील गोलंदाज शुभम रायसिंग, ज्यांनी पहिल्या डावामध्ये 99 धावांची मोठी खेळी केली होती. उजव्या हाताचे गोलंदाज. राईट आर्म ओव्हर स्वरूपाचा मारा असेल. स्ट्राईकवर असतील दिलीप सोनवणे. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू गेलाय मुख्यमंचाच्या दिशेकडे. 6 धावा येतील. षटकार. ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती त्याचप्रमाणे इथे फलंदाज देखील त्यांच्याच गोलंदाजीवर तशीच फलंदाजी करतायत. पहिल्याच चेंडूवर 6 धावा वसूल केल्या. 6 धावेने वाढेल धावफलकावर असतील आता 29 धावा. आणि इथे रेफर घेतलाय. तिसऱ्या पंचांची मदत असेल गोलंदाजाची शैली तपासण्यासाठी. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकतो सुशांत वाघमारे.
इट्स अ नो बॉल. नो बॉल असेल आणि शुभम रायसिंग यांना ग्रीन कार्ड दिलं जाईल. धाव फलकावर असतील 30 धावा आणि येस लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. थोडं सामनाची गती वाढवायची आहे. हाय स्कोरिंग सामना बघितला आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस बॉलर रिप्लेस केला जाईल. गोलंदाजीला आले गोलंदाज. पवन आले गोलंदाजीला. पहिला चेंडू पायाचा वेध घेतलाय चेंडूने आणि लेग बाईसच्या स्वरूपात येस आपण बघू शकतो. अचूक फेकी चुकीची फेकी झाली आणि लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव येईल आणि या एक धावेने एकेरी धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 31 धावा. 3 गड्यांच्या बदल्यात चला थोडं स्पीडअप करायचं आहे. फलंदाजांना देखील विनंती असेल आणि स्ट्राईकवर असतील तडाखेबंद फलंदाज कल्पेश बाविस्कर आणि यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने आलेला चांगला फटका बघू शकतो. 6 धावा षटकार. यस मध्ये आपण बघू शकतो बाहेर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. 6 धावा मिळतील कल्पेश बाविस्कर यांना. 6 धावेने वाढेल धावफलक. 37 धावा असतील. अजूनही 143 धावांची गरज असेल निर्धारित 27 चेंडूंमध्ये. याही वेळेस बिग हिट आणि 6 धावा मिळतील. लगातार 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आलेत कल्पेश बाविस्कर यांच्या बॅटमधून. ज्यासाठी ओळखले जातात कल्पेश बाविस्कर तेच कार्य करताय मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार. धावा मिळतील 6 षटकार. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केला आणि 600च्या सरासरीने 12 धावा वसूल केल्यात कल्पेश बाविस्कर. अशीच बॅटिंगची गरज असेल सैंदाने सुपर किंग या संघाला. दुसरीकडे आपण बघू शकतो दिलीप सोनवणे 6 चेंडूंमध्ये 8 धावांची खेळी. 5वा चेंडू घेऊन येतील. याही वेळेस समोरच्या दिशेने चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. बॅट बाउन्स झाला होता मात्र शेवटपर्यंत नजरा बॉलवर ठेवल्या. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकेरी धाव आली. एकेरी धावेने षटक पुढे जाईल. धावफलकावर असतील 4 44 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतील पवन कोळी या षटकातील. क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला विनंती असेल फील्ड चेंजेस थोडे आधी करायचे. सामना डिले होतोय. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न क्रॉस बॅटेड शॉट आणि येस तिथं अपील झाली आणि येस फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आसरेला. 44 वर लागेल 4था धक्का. दिलीप सोनवणे बॅक टू पॅव्हिलियन आणि पवन कोळी यांना मिळेल शेवटच्या चेंडूवर बळी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो सर्वत्र 44 झाले. 4 गडी बाद 4 षटकांच्या नंतर. 4 4 4 4 सगळीकडे 4 आणि आता चेंडू शिल्लक असतील 24. यस आपण रिप्ले मध्ये बघू शकतो बाहेरच्या दिशेने टाकलेला होता चेंडू. सरळ गेला यष्टीरक्षकाकडे आणि फलंदाजाला वाटलं बॉल डेड झालाय मात्र फलंदाज बाहेर होते आणि तिथे यष्टीरक्षकाने केलेली कमाल आणि फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. यस आपण बघू शकतो शक्कल लढवली चांगली आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. 4था धक्का लागेल सैंदाने सुपर किंग या संघाला. 24 चेंडूंमध्ये 136 धावांची गरज असेल म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आता मिनिमम 5 6 तर लागतीलच.
34 धाव्यांच्या रिक्वायर्ड रन रेटनी 4 षटकांमध्ये 136 धाव्यांची गरज असेल. यावेळेस स्वप्नील सूर्यवंशी आलेत. एक धावाली. दुसरीचा प्रयत्न यस झालाय. दुसरीचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा आल्या. 2 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 46 धावा. स्वप्नील सूर्यवंशी फिरकीचा जादूगर बघू शकतो कोळी क्रिकेट लीगचा. याही वेळेस बाहेर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका आणि यस फटका फसला आणि फलंदाजाला इथे तंबूच्या आसऱ्याला धावा लागेल आणि आपण बघू शकतो 5वा धक्का लागेल. अर्धा संघ सैन्याने सुपर किंग या संघाचा तंबूच्या आसऱ्याला असेल. आता शी 40 धावेंवर लागलेला हा 5वा धक्का. आता समीकरण बदलेल. 22 चेंडू 134 धावेंची गरज असेल. याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न आणि याही वेळेस फलंदाजाला तंबूचा रास्ता पकडावा लागेल. 6वा धक्का लागेल सैन्याने वॉरियर्स या संघाला. स्वप्नील सूर्यवंशी यांनी 3री विकेट मिळवली आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो. डावखुरा गोलंदाज फिरकीचा जादूगर. बाहेर टाकलेला चेंडू होता. लूपी बॉल होता. फुल टॉस आणि समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न मात्र संपर्क तेवढा चांगला झाला नाही आणि सरळ गेलाय त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाजाला इथे परतावा लागेल. 6वा धक्का लागेल 46 या धावसंख्येवर सैन्याने सुपर किंग या संघाला, ज्याचे संघ मालक असतील तनुज सैन्याने. चौथा हॅट्रिक बॉल असेल. 4था चेंडू. याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न आणि यस चेंडू सरळ गेलाय बाहेर. 6 धावा. षटकार. हॅट्रिक बॉल होता मात्र फलंदाज म्हणताय मला नाही फरक पडेल. कोणताही चेंडू असेल माझा प्रयत्न असेल चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवायचा आणि यस आकुट टप्प्याचा चेंडू आणि सरळ गेलाय लॉंग लेगच्या दिशेने मैदानाच्या बाहेर. 6 धावा. षटकार. षटकाराने आपण बघू शकतो अर्धशतक पूर्ण होईल. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न मात्र संपर्क झाला नाही. चेंडू सरळ गेलाय यष्टीरक्षकाच्या हातात. कोणतीही धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. यावेळेस फुल टॉस. काउस कॉर्नरचे क्षेत्र निवडले आणि यावेळेस सक्सेसफुल 6 धावा मिळतील. षटकार. षटकाराने होईल या षटकाची समाप्ती. पण रिप्ले मध्ये बघू शकतो फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. चांगला संपर्क झालाय आणि चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. 6 धावेने होईल षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 58. 6 गडी बाद 58. अजूनही 3 षटकांमध्ये इम्पॉसिबल लक्ष्य म्हणू शकतो आपण सध्या घडीला. 40 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. अजूनही 18 चेंडूंमध्ये तब्बल 122 धावेंची गरज असेल. आणि गोलंदाजीला आले ते आकाश सोनवणे. JPL मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती फलंदाजी करताना. गोलंदाजी थोडीशी साजेशी राहिली नव्हती मात्र इथे कमबॅक करतील का नाही बघावं लागेल. फलंदाजी चांगली झाली होती. एक मोठा फटका आला होता. चांगला कॅमिओ खेळला होता आकाश सोनवणे यांनी मात्र आता इथे गोलंदाजीला आलेत. चला थोडं स्पीडअप करायचंय.
क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला विनंती असेल 18 चेंडूंमध्ये 122 धावांचं लक्ष आहे. थोडा लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. राईट आर्म राऊंड स्वरूपाचा मारा असेल. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांचे हात होतील जमिनीला समांतर. एक धाव येईल अवांतर. अवांतर धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 59 धावा. यावेळेस काय फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि एकच हात बाहेर निघाला म्हणजे नो बॉल येईल. अँड नो बॉल विल बी फॉलोड बाय अ फ्री हिट. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. आतापर्यंत 2 अवांतर धावा खर्च केल्यात आकाश सोनवणे यांनी आणि मोड ऑफ डिलिव्हरी चेंज केला. राईट आर्म ओव्हर येतील आता. यावेळेस चांगला चेंडू म्हणावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. एक धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 61 धावा. अजूनही 17 चेंडूंमध्ये 119 धावींची गरज असेल. यस भिरकावण्याचा प्रयत्न मात्र सरळ चेंडू जाईल यष्टीरक्षकाकडे. कोणती धाव नसणारे. तिसरा चेंडू. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न मात्र एक टप्पा खाऊन चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव येईल. एक धावेने वाढेल धावफलक. 62 धावा असतील. चौथा चेंडू घेऊन येतील गोलंदाज आकाश सोनवणे. यावेळेस फुल टॉस स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय आणि चेंडू सरळ जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार विशाल कोळी यांच्या बॅटमधून आलेला हा दुसरा मोठा फटका. 6 धावा वसूल केल्यात. आकाश सोनवणे यांच्यावर आक्रमण करताना दिसताय फलंदाज विशाल. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय आणि यश क्षेत्ररक्षक आलेत आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. 5व्या चेंडूवर आलेला हा 7वा बळी. 68 या धावसंख्येला लागलेला 7वा धक्का. सैन्याने सुपर किंग या संघाला ज्याप्रमाणे अपेक्षा होता अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाहीये. टॉस जिंकून क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय मात्र शुभम रायसिंग या नावाचं वादळ आलं मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 99 धावा केल्या आणि 8 षटकांच्या सामन्यामध्ये धाव संख्या उभारली ती 179 धावा. आणि ज्यावेळेस पहिला डाव संपला त्याच वेळेस सामन्याचा रिझल्ट लागला होता काहीसा. आता चेंडू शिल्लक असतील 13 धावा असतील 112. यावेळेस कोणताही संपर्क नसणार आहे. सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील 68 धावा. 7 गडी बाद. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. त्रिवेणी संगम स्पोर्ट्स क्लब या संघाला विनंती असेल सामना स्पीडअप मध्ये खेळवायचा आहे. वेळेचं बंधन असेल. अजूनही या सामन्यानंतर आपल्याला 7 सामने खेळवायचे. शेवटचं षटक घेऊन येतील 7वं षटक. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न
मात्र बॅटची काढा घेतली आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. तिथे चांगला झेल बघू शकतो आपण. बाहेर टाकलेला चेंडू होता. पंकज कोळी यांना मिळेल दुसरा बळी. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू आतली कडा घेतली आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. आणि यस, डायव्हिंग कॅच, लाजवाब एफर्ट. आणि त्याही पेक्षा चांगला एफर्ट जर हा कॅच टिपण्यात कुणी घेतला असेल तर ते म्हणजे सत्यम पाटील, मॅन फ्रॉम खेडी. चांगलं कॅमेरा वर्क बघू शकतो आपण. यस, सत्यम पाटील यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू. आणि जळगावचं क्रिकेट ही जर कुणी जिवंत ठेवलं असेल तर लाईव्ह विजन, आणि लाईव्ह विजनचा कोहिनूर हिरा म्हणजेच सत्यम पाटील. चांगलं कॅमेरा वर्क बघू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये आणि लाईव्हवर यूट्यूबवर. 10 चेंडू 101 धावेंची गरज. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न आणि यस, आपण म्हणू शकतो फर्निचर डिस्ट्रॉइड. दांडी 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 गोल. आता शेवटची जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असेल आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर असतील फलंदाज प्रकाश सोनवणे. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि यस, क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो येणार नाही. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू असेल. 1 धाव येईल, माफ करा 2 धावा येतील. 2 धावेने वाढेल धाव फलक. 70 धावा असतील. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश सोनवणे स्ट्राईकला आणि पंकज कोळी यांनी 3 मोठे विकेट घेतलेत. चांगली गोलंदाजी झाली त्यांच्या मार्फत. यस, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. बॅटची कड घेतल्यानंतर खाली राहिलाय चेंडू. षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक असेल. 7 चेंडूंमध्ये आपण बघू शकतो 98 धावेंची गरज असेल. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू, भिरकावण्याचा प्रयत्न आणि यस, चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि ऑल आउट होईल सैन्याने सुपर किंग हा संघ 71 धावेंवर. चला, आणि त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघाने हा सामना 97 धावेंनी जिंकलाय. पुढच्या दोनही संघांना विनंती असेल लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं.